जिल्ह्यात प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्याच्या आगमनात कलिंगड बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात दिसू लागले आहे. जिल्ह्यात कलिंगडाची आवक सुद्धा वाढली आहे. शेतकऱ्यांचा कल सुद्धा कलिंगड लागवडीकडे वाढू लागला आहे. मात्र यंदा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कलिंगडाची लागवड केल्यामुळे बाजारात कलिंगड मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. कलिंगडाची मागणी सुद्धा आहे. मात्र उत्पादन जास्त वाढल्याने कलिंगडाला दर जे मिळायला पाहिजे होते ते शेतकऱ्यांना मिळत नाही. 10 ते 20 रुपये किलो दर मिळणारे कलिंगड आता 5 ते 10च्या आत विकत असल्याने शेतकरी पुन्हा चिंतेत आहे. लोकेश कावडे. काय सांगाल होळीनंतर आता दर जे पाहिजे ते शेतकऱ्यांना मिळत नाही, काय सांगाल? तसं आहे, उत्पादन जे आहे शेतकऱ्यांनी जी लागवड केलेली आहे भरपूर मात्रामध्ये केली असल्यामुळे जे आवक आहे ती जास्त झाल्यामुळे जे दर आहे शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे ते कमी झालेलं आहे व लागवडीचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात झालेली आहे व आवक पण त्याच्यानुसार जास्त झालेली आहे. त्यामुळे ते शेतकऱ्यांना जे भाव दर मिळायला पाहिजे ते मिळत नाही आहे. कलिंगड सध्या तरी आपला खूप स्वस्त झालेला आहे उत्पादनामुळे. तसं शेतकऱ्यांनी नाही का जी लागवड करायची जी आहे पद्धत ते आपसामध्ये सामंजस्य घेऊन मागपुढं करायला पाहिजे किंवा लागवड मागपुढं करायला पाहिजे. त्यांनी त्यानुसार त्यांनी आपलं नियोजन केलं जर त्यांना दर मिळणार. त्यांना मालाची म्हणजे जे दर मिळायला पाहिजे कलिंगडला ते जास्त म्हणजे मिळणार. त्यांना जवळपास जे 10 ते 12 रुपये मिळणार. सध्या तरी स्थिती आपला खूप कमी आहे, 5 रुपये ते 8 रुपयाच्या दरम्यान आहे. होळीनंतर आता पुढे आपला अजून दर वाढणार. माझं नाव आहे विनोद कचरू खांडेकर, सातलवाडा, तालुका साकोली, जिल्हा भंडारा. कुठून काढता? आपण एकच एकड़ शेती आहे आपल्याकडे. एक एकड़ शेतीमधून आपण मागल्या वर्षी 12 क्विंटल काढला होता, 12 टन. ह्या वर्षी चारही टन नाही निघाला. उन्हाळा वाढला आहे, आता डिमांड सुद्धा वाढली आहे, तर काय सांगायला? उन्हाळा वाढला, डिमांड वाढली, परंतु मालाची आवक वाढल्यामुळे रेट तोच राहील. त्यामुळे शेतकऱ्यांना परवडत नाही. जेव्हा शेतीवाल्यांचा माल निघतो तेव्हा तीच अवस्था असते रेटाची. येणाऱ्या काळात दर वाढण्याची म्हणजे आतापर्यंत 4-5 वर्षाचा अनुभव माझा आहे की तो 7-8-6 7-8-6 बस. इरिगेशन आणि तो रजा वगैरे आहे त्याच्यातच खर्च आहे. परवडणारी आहे पण त्याला रेट मिळत नाही.